नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे चटपटीत समोसा। त्यासाठी मी उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। त्यामध्ये टाकला आहे लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। आता आपण कढईमध्ये घेऊयात तेल। त्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला जिरे, कढीपत्ता आणि बारीक कापलेली हिरवी मिरची। आता यामध्ये टाकूयात आलं लसूण पेस्ट। आता यामध्ये टाकूयात वटाणे। हे वटाणे मी पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये टाकूयात मीठ आणि कोथिंबीर। हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित परतल्यावरती आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे बटाटा। बटाट्यामध्ये आपण सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मग आपलं समोसाचं सारण तयार होते। हे पहा अशा प्रकारे। आता आपण पीठ मळून घेऊयात। त्यासाठी मी घेतलेले आहे 2 वाटी मैदा। त्यामध्ये टाकायचं आहे ओवा, मीठ, 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप। हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे पातळ मळायचं नाही, घट्ट मळायचं आहे। आता आपण एक छोटासा उंडा घेऊन आपण ते लाटून घेऊयात। आपल्याला हे गोल पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि त्याला मधून कट करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे आणि कढईला थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला याला समोसाचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे समोसाचा आकार देऊन घेत आहे ते। याच्या काठांना पाण्याचा हात लावल्यामुळे त्याच्या कडा व्यवस्थित चिकटल्या जातात आणि आपला समोसा सुद्धा छान तयार होतो। आता अशाच प्रकारे मी सर्व समोसे बनवून घेत आहे। लहान मुलांना आपण बाहेरचे समोसे खायला देण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे नक्की ट्राय करू शकतो आणि खूप छान सुद्धा होतात हे समोसे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता अशाच प्रकारे मी सर्व समोसे बनवून घेत आहे। या प्रमाणामध्ये जवळजवळ 30-32 समोसे होतात। तुम्हाला कमी हवे असेल तर तुम्ही कमी पीठ घेऊ शकता। आता आपले समोसे घडून तयार झालेले आहेत। आता आपण हे तळून घेऊयात। मी तेल तापायला ठेवलेलं होतं। आता त्यामध्ये मी समोसे तळून घेत आहे। हे समोसे आपल्याला मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते एकदम खुसखुशीत होतात। अशा प्रकारे आपण आता सर्व समोसे तळून घेऊयात। अशा प्रकारे मीडियम गॅसवरती मी सर्व समोसे आता तळून घेतलेले आहेत। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।